कारगिल विजय दिनानिमित्त नाशिक भूमिपुत्राचा राष्ट्रीय गौरव. माजी मरीन कमांडो तथा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुका अध्यक्ष हरीश चौबे यांना प्रतिष्ठेचा सैनिक रत्न पुरस्कार. कारगिल विजय दिनाच्या पावन निमित्ताने मुंबई येथे आयोजित भव्य राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात इगतपुरी तालुक्याचे सुपुत्र, भारतीय नौदलाचे माजी मरीन कमांडो, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आणि जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार पंजीकृतचे इगतपुरी तालुका अध्यक्ष हरीश चौबे यांना प्रतिष्ठेचा सैनिक रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी, औद्योगिक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि मानवसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सैनिक फेडरेशनच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय नौदलात मरीन कमांडो म्हणून कार्यरत असताना हरीश चौबे यांनी राष्ट्र संरक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले. देशसेवेनंतरही त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, बचाव कार्य, औद्योगिक सुरक्षा, जोखीम नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. विशेषतः इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचवणे, मदत कार्य राबवणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे या त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे ते जनतेच्या मनात विश्वासार्ह समाजसेवक म्हणून ओळखले जातात. सध्या ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात सुरक्षा व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्याचबरोबर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार पंजीकृतच्या माध्यमातून मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय, जनजागृती आणि समाजसेवा क्षेत्रातही ते सातत्याने सक्रिय कार्य करीत आहेत. मुंबई येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी DF निंबाळकर यांच्या हस्ते हरीश चौबे यांना सैनिक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील अमर वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाला भावपूर्ण अभिवादन करून त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. हरीश चौबे यांना प्राप्त झालेला हा राष्ट्रीय सन्मान इगतपुरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार पंजीकृतचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. समाजसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि मानवहितासाठी कार्य करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.